लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात सकाळच्या वेळी मतदानाला हजेरी कमी होती, मात्र आता मतदान केंद्रांबाहेर रांगा दिसू लागल्यात। उस्मानाबाद जिल्ह्यात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे चुलत भाऊ राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होती। राणा जगजितसिंह पाटील यांच्यात तेर या गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुस्ताफ मिर्झा यांनी। जिल्ह्यातील तेर या गावामध्ये तेर हा गाव म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचं गाव। राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील याच या गावाचे रहिवासी आहेत आणि इथूनच 5-6 किलोमीटर दूर गोवर्धनवाडी आहे, जिथे महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं तो गाव आहे। दोघांनीही आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण पाडलेली आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करायला यावं असं त्यांनी आव्हान सुद्धा केलेलं आहे। आपण सध्या पाहतोय की लोकांची रांगा लागलेल्या आहेत, पण मात्र थोड्या वेळाने जेव्हा ऊन वाढेल तेव्हा मात्र मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। सध्या प्राथमिक माहिती अशी मिळते की 8 ते 10% मतदान झालेलं आहे, मात्र जेव्हा ऊन वाढेल तेव्हा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे। गेल्या वेळेस 60 ते 65% मतदान झालं होतं। यावेळेस नवमतदारांची संख्या 1 लाखाने वाढलेली आहे, तर त्या 1 लाख नव मतदारांचा जो टक्का आहे तो कोणाला फायदेशीर ठरणार आहे हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। आणि आपण पाहतोय की म्हणजे दोन्हीही उमेदवार जे आहेत दोघांमध्ये हाय व्होल्टेज लढत आहे। ते म्हणजे दोघंही चुलत भाऊ आहेत, ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील। या दोघांमध्ये हाय व्होल्टेज लढत इथं पाहायला मिळते आणि हा तेरगाव आणि गोवर्धनवाडी दोघांनी आता मतदान केलेलं आहे आणि या नवीन मतदारांची कोणाला जास्त फायदेशीर ठरणार आहे हेही आपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तौफिकसह मुस्तान मिर्झा, उस्मानाबाद तेर।